की मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कलंकित मंत्री म्हणलं की तुम्ही हातभार मुख्यमंत्री म्हणायचं. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री, कोण जादूटोणा करतंय, कोण हनी ट्रॅपमध्ये आहे, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय, कोण रमी खेळतं. असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते. तेवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारमध्ये. त्या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा ओशाळा आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट्य मुख्यमंत्री का दाखवत नाही? त्यांची का हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची? हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनाक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला, तुम्हाला असं मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल अशी कृत्य अशी तुमच्या मंत्रिमंडळात सहकार्य करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे, अशी कुठली अगतिकता आहे, बहुमत जर तुम्हाला स्पष्ट आहे, कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सर्वसामान्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज महाराष्ट्रावर जे आंदोलन चालू त्या प्रकारचे जनाक्रोश आंदोलन आज धाराशिव येथे जिल्हाधिकारी करण्यात आले. तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना. मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतायत. आपण कसं पाहता याच्याकडे? काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता, काय मिळत नाही म्हणजे आता हे हास्यास्पद आहे. त्यात मग कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर देणं गरजेचं. महसूल मिळत नाही ना राज्याला, तर मग बंदी का नाही? तेलंगणासारखं राज्य घालतात, सिक्कीमसारखं राज्य बंदी घालतात, मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात नाही? आता कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं तर सरकारनं द्यावं. एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राच्या अधिकारातला आहे, केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे. तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना. आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्तपणाची तुम्ही अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे? तुम्ही काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल तर मिळत नाही म्हणतात तुम्ही मंत्र्यांचं. तुम्ही सांगितलं की मंत्री म्हणतात महसूल मिळत नाही, मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे.